CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। सतत 24 तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी थेट शेतबांधावर जाऊन बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। शेगाव तालुक्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे बळीराजा संकटात सापडलाय। भोनगाव, बोंडगाव आणि खातखेड शिवारात पावसाने मोठा कहर केला असून शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे। ऐन हंगामात पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी तातडीने भोनगाव, बोडगाव आणि खातखेड शिवारातील शेतबांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी नुकसानीची पाहणी करत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची अत्यंत आस्थेने विचारपूस केली व त्यांना धीर दिला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शेतबांधावरूनच शेगावच्या तहसीलदार पद्मा काकडे यांना दूरध्वनी केला। शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीची माहिती त्यांनी तहसीलदारांना दिली। यावर तहसीलदार काकडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आश्वासन दिले। एवढ्यावरच न थांबता सानंदा यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या भागातील बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वास्तव परिस्थिती त्यांच्या कानावर घातली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आणि भरीव मदत मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। शेगाव तालुक्यातील बोनगाव, येवळखेड, बोंडगाव या परिसरामध्ये जवळपास 24 तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस झाला व त्या माध्यमातून जगाचा पोशिंदा आहे मोठं हे आसमानी संकट त्याच्यावर कोसळलेलं आहे। या माध्यमातून आताच मी तहसीलदार SDO यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत ही शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये 24 तासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची पहिली वेळ असल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। म्हणून शेतकरी बांधवांनी आपली नुकसान भरपाई मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ तक्रारी कराव्यात, त्याचे फोटोग्राफ्स काढावे व त्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।